एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात माणूस हरतो तेव्हा नाही जेव्हा तो पडतो. माणूस हरतो त्या दिवशी ज्या दिवशी तो म्हणतो आज नाही उद्या करू. कारण पडलेला माणूस उठू शकतो, पण बसलेला माणूस हळूहळू झोपतो आणि झोपलेले स्वप्न कधीच पूर्ण होत नाही. एक प्रश्न स्वतःला विचारा, तुम्ही सध्या आयुष्यात धावत आहात की फक्त वेळ घालवत आहात? तुमचे दिवस कसे जात आहेत? मोबाईल रील्स, लोकांचं आयुष्य बघणं आणि स्वतःचं आयुष्य नंतर ठेवणं हे थांबलं नाही तर एक दिवस असा येतो जिथे तुम्ही आरशात पाहता आणि स्वतःलाच विचारता, मी एवढा वेळ कुठे घालवला. एक मुलगा होता, साधा, नॉर्मल, ना फार हुशार ना फार आळशी. त्याचं आयुष्य ठीक आहे या एका शब्दावर चालत होतं. लोक विचारायचे काय चाललंय? तो म्हणायचा ठीक आहे. स्वप्न होती पण अर्जन्सी नव्हती. आज नाही उद्या करू, आज नाही पुढच्या महिन्यात, आज नाही पुढच्या वर्षी. हळूहळू वर्ष गेली, मित्र पुढे गेले, कुणी सेटल झालं, कुणी नाव कमावलं आणि तो अजूनही म्हणत होता माझा वेळ येईल. पण एक दिवस त्याचा बाबा आजारी पडला. जबाबदाऱ्या अचानक आल्या. तेव्हा त्याला कळालं वेळ थांबत नाही आहे, वेळ वाट पाहत नाही आहे. त्या दिवशी त्याने पहिल्यांदा स्वतःला कठोर प्रश्न विचारला, मी इतका वेळ खाली बसून काय केलं? त्या दिवसानंतर तो पळायला लागला. हळूहळू नाही, जिद्दीने. थकला पण बसला नाही, हरला पण थांबला नाही. आणि आयुष्याने पहिल्यांदा त्याला उत्तर दिलं, मित्रांनो, एका आयुष्यात सगळ्यांना 24 तास मिळतात, पण फरक इथे पडतो, कुणी त्या वेळेचा वापर करतो आणि कुणी त्या वेळेला वाया घालवतो. तुमचं आयुष्य बदलायला जास्त काही लागत नाही. रोज थोडीशी डिसिप्लिन, रोज थोडीशी मेहनत आणि कधीच खाली न बसण्याची सवय. खाली बसणं म्हणजे काय? आज मूड नाही आहे, लोक काय म्हणतील, मी एवढा चांगला नाही, की आता उशीर झाला आहे. ही सगळी वाक्य तुमची नाही आहेत, ही तुमच्या आलसाची भाषा आहे. यशस्वी लोक वेगळे नसतात, ते फक्त एक गोष्ट वेगळी करतात. ते थांबत नाहीत, ते पडतात पण उठतात, ते थकतात पण चालत राहतात, ते रडतात पण मागे फिरत नाही. आज जर तुम्ही स्वप्न पाहत असाल आणि ॲक्शन घेत नसाल तर लक्षात ठेवा, स्वप्न मोफत असतात पण त्यांची किंमत वेळेत चुकवावी लागते. आज नाही तर कधी, उद्या नाही तर कधी. तुमचं आयुष्य रील पाहण्यात नाही, रिॲक्शन देण्यात नाही, ते डिसिजन घेण्यात आहे. आता प्रश्न तुझ्यासाठी आहे मित्रा, की आजपासून तू स्वतःला कोणत्या गोष्टीसाठी खाली बसू देणार नाही आहेस? कमेंटमध्ये एक वाक्य नक्की लिही.